चलो मिर्जा फील्डिंग लगाए जल्दी जल्दी। फरदीन गोलंदाज असतील रोहन मस्कर. पहिला चेंडू फुलटॉस लाईनचा चेंडू होता, मला वाटतं सुरेख चेंडू. पंचांचा निर्णय देतोय व्हाईट बॉल. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु असफल ठरलाय. पहिलं षटक हे पॉवर प्लेचा असेल. त्या दरम्यान रोहन मस्कर एक चांगला गोलंदाज आपल्या टीमसाठी गोलंदाजी करतोय. तसंच फरदीन चांगली फलंदाजी केली होती मागच्या मॅचमध्ये. पाहूया पुन्हा एकदा तोच प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता झाले. पुन्हा एकदा रोहन दुसरा चेंडू घेऊन फरदीनला. फुलटॉस लाईनचा चेंडू पुन्हा एकदा खराब लाईनचा चेंडू. पुन्हा एकदा अंपायरचा निर्णय येतो व्हाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 धावा. फरदीन बानकोटची धुरा सांभाळणारा फलंदाज. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट होता परंतु एक धाव. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. स्ट्राइक चेंज होते. स्ट्राइकला असतील आता. दियान स्ट्राइकला असतील ते आता. दियान 2 चेंडू 3 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचले. पहिलं षटक मार्गस्थ असताना रोहन मस्कर. एकच धाव. सुरेख गोलंदाजी रोहन. चार षटकाचा सामना आहे आणि हा किमान 50 धावा कराव्या लागतील. सुरेख चेंडू पुन्हा एकदा तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण.
निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या मॅचमध्ये देखील पॉवर प्लेचा षटक केवळ 6 धाव बनवले त्या फर्दीने आणि दुसऱ्या षटकात मात्र अटॅक केला होता. तशीच रणनीती मला वाटतं आखतोय आता फर्दीन. आमच्या अतुल मार्कंडे आतोनात मेहनत करताना ह्या सामन्यांच्या यशासाठी सामन्याला सुरुवात करायची आहे. चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. खूप वेळ गेला या षटकामध्ये. कमीत कमी 8 मिनिटं गेलेत. फुलटॉस चेंडू त्याच्यावर कव्हर ड्राईव्ह खेळले. 1 धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धाव पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल पाहूया. आणि तिसरी धावचा प्रयत्न पाहूया. खराब थ्रो. 3 धाव पूर्ण झाल्यात. षटक संपलंय. धाव संख्या जाऊन पोचले. सॉरी 5 चेंडू झालेत. धावा झाल्यात त्या 7. आमचे स्कोरर प्रथम केळसकर आणि आमचे सर्वांचे लाडके निजामपूरचे उत्कृष्ट गोलंदाज यशविलकर साहेब यांचं आगमन. वेलकम. त्यांची गोलंदाजी देखील आपण पाहणार आहोत. धावाची संधी. चांगला थ्रो होता. डायरेक्ट हिट झाला असता तर टाईट कॉल असता. आणि आमचे आसिफ भाई श्रीवर्धन मसळा 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांनी देखील आमच्या व्यासपीठावर यायचं आहे आणि बसायचं. तसेच आमचे कामगावचे सिजाउद्दीन भाई यांनी देखील यायचं आहे. आपल्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि आमचे मसळ्याचे बाबाभाई हे देखील इथे उपस्थित झालेत. तर त्यांनी देखील यायचं आहे. षटक संपले. दुसरं षटक घेऊन दीपेन मस्कार. पॉवर प्लेचं षटक संपलंय. धावसंख्या 8च झाले केवळ. पाहूया आजच्या दिवसात वाटतं लो स्कोरिंग मॅच राहतील सर्व. कारण का हवेचा प्रभाव थोडा जाणवतोय. जास्तीत जास्त रायटी फलंदाज असतात आणि त्याच्या अपोजमध्ये हवा असल्यामुळे षटकार खूप कमी पाहायला मिळतात या ग्राउंडवर. तर पाहूया स्ट्राईकवर असतील आता ध्यान. दीपेन गोलंदाजी करेल. सुरेख फटका. त्या दरम्यान झेलची संधी. रोहन मस्कर चेंडूच्या खाली आणि सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय तो ध्यान. त्याची जागा घेण्यासाठी बानकोटचा अष्टपैलू खेळाडू डॅशिंग बॉय मोहम्मद इम्रान. मिस्ट्री गोलंदाज तसेच एक चांगले फलंदाज बानकोट संघासाठी, ज्यांची बानकोट संघाची पुरी धुरा त्यांच्या खांद्यावर असलेला हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इम्रान. यंग टॅलेंट आहे म्हणून जिंकतात.
अंडरवाले आहे त्याचा भाव आहे छोटा ह्याच्यापेक्षा तो छोटा आहे. हो. स्ट्राईकला असेल मोहम्मद इम्रान. गोलंदाजी करेल दीपेन मस्कर. राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करते तो इम्रानला. सुरेख फटका मिडविकेटच्या दिशेला. एक धाव पूर्ण होते. केवळ एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 9 धावा. चला परेश केतकर थोडा फास्ट खेळायचा आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये आहात. खूप टाइमपास होतोय. स्ट्राईकला असतील आता. सुरेख फटका पूल पाहूया. षटकार 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 षटकार. 6 धावा ज्या खुणा केलेल्या आहेत. जे मैदानाच्या आतमध्ये जे झाड आहेत त्याला खुणा केले त्याच्या वरती चेंडू लागला तर षटकार देण्यात येईल. सर्व संघांना याची सूचना असेल. पंधरा धावा झाल्यात. आता मात्र आपला रंग दाखवतोय तो फरदीन. पुन्हा एकदा 30 रणनीती जी पहिल्या मॅच मध्ये केली होती. आता मात्र थोडासा अंदाधुंदी फटका मारण्याचा प्रयत्न होता. नॉट आउटचा कॉल. चला पंचांशी वाद नाही घालायचा आहे. पंच पॅरल पंच आहेत. दोन्ही समान डिसिजन देतील. आता स्ट्राईकला असतील पुन्हा एकदा मोहम्मद इरफान. बानकोटचा एक चमचमता सितारा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मोहम्मद इम्रान. पुन्हा एकदा दीपेन. थोडेसे मागणे ठरतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा आता मात्र सुरेख गोलंदाजी. प्रचंड वेग होता आहे चेंडूवर. निर्धाव चेंडूची सांगता झाली. शेवटचा चेंडू बाकी असेल षटकातील. येतील ते आता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धावाचा प्रयत्न दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल पाहूया. आणि पुन्हा एकदा खराब थ्रो म्हणावा लागेल. केवळ एकच धाव मिळेल परंतु खराब थ्रो. वलवटी संघाकडून क्षेत्ररक्षक करतायत. 2 षटक संपलेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 17 धावा. तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा एक युवा गोलंदाज अनु. पुन्हा एकदा अनु. स्ट्राईकला असेल. खराब चेंडू. पंचांचा निर्णय येतो पाहूया.
नो चेंडू. भीमर चेंडू होता पहिला, भीमर चेंडू टाकलाय अन्नूनी. फ्री हिट असेल, स्ट्राईकला असतील ते आता फरदीन. एक सुवर्ण संधी फरदीन साठी देखील आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 19. सुरेख फटका. 2 धावा मिळतील. 2 धावा घोषित क्षेत्र आहे तिकडे. दोन धावा आल्यात. पुन्हा एकदा अनु फरदीन चांगली फलंदाजी करतोय. एक षटकाराचा ठोकलाय. स्ट्राईक रोटेट करण्यात यशस्वी होतोय फरदीन. 2-2 धावा. एक धाव चेंडूवर घेतोय. डॉट चेंडू येत नाही त्याच्याकडून. पुन्हा एकदा नो चेंडू. भीमर चेंडू हा आणि षटकार. नो ओव्हर 7 धावा आणि मला वाटतं गोलंदाजी रद्द होईल. 2 भीमर टाकलेत. खराब गोलंदाजी अनु पाटील फ्रॉम वालवटी. चला पंच मॅच चालू ठेवायची आहे. चला लवकर खेळायचे. परेश केतकर मॅच चालू ठेवा. मॅच चालू ठेवा. गोलंदाज चेंज होते. त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो मिझियाप. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर. खराब गोलंदाजी. केवळ एक चेंडू टाकला आणि धावा दिल्यात तब्बल 10. 11 धावा दिल्यात. फ्री हिट असेल. फ्री हिट कंटिन्यू. एक चेंडू झालाय. 5 चेंडू टाकायचे आता. मिझियाप गोलंदाजी करेल. गोलंदाज चेंज. सुरेख फटका. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण होतोय. दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्यात अगदी आरामात. सुरेख फलंदाजी होते. आता धावा येत आहेत बानकोट संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूवर 10 धावा आल्या तरी खूप चांगली रणनीती म्हणता येईल बानकोट संघाची. पाहूया 50 धावा जर केल्या तर एक चॅलेंजिंग टोटल राहील. का वालवटी संघामध्ये लेफ्ट हँड फलंदाज नाही आहेत. 29 धावा झाल्यात. पुन्हा एकदा फरदीन. फुलटॉस चेंडू. खराब शॉट सिलेक्शन म्हणावा लागेल. फरदीन प्रत्येक चेंडू मिड विकेटच्या वरून मारण्याचा प्रयत्न करतायत. हा फुलटॉस चेंडू होता परंतु लॉंग ऑन लॉंग ऑफला जर ट्राय केला असता तर नक्कीच षटकार आला असता. परंतु खराब शॉट सिलेक्शन म्हणावा लागेल. एक लॉलीपॉप चेंडू मिळाला होता त्याचा फायदा उचलू शकले नाही फरदीन. केवळ एकच धाव मिळेल या चेंडूवर. धावसंख्या 30. स्ट्राईकला असलेला तिला मोहम्मद इम्रान. त्याच्या बॅटमधून अजूनही देखील मोठा फटका आलेला नाही. प्रयत्न असेल त्याचा देखील. पाहूया. आता मात्र फुलटॉस चेंडू. लोअर फुलटॉस. एक धाव येते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल लेकिन परंतु खराब रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये. काहीच ताळमेळ नाही. एकच धाव मिळते. चला स्ट्राईकला असतील ते आता. फरदीन. खराब गोलंदाजी पुन्हा एकदा. पंचांचा निर्णय काय ते पाहूया. व्हाईट बॉल आणि प्लस 22. 2 धाव मिळतील. याच्यानंतरचा सामना मोरबा विरुद्ध दिवेगर.
दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. बॉल दे ना मोहम्मद. चला पंच यायचं आहे आपण. स्ट्राईकला आहेत ते आता. फरदीन पाहूया, 2 षटकार तर ठोकलेत फरदीनने. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. एकच धाव मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचले ती 34 धावा. शेवटचं चेंडू शिल्लक असतील षटकातील. सुरेख वापसी केली ती मिझियाबनी. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. 5 चेंडूत केवळ मला वाटतं 5च धावा दिल्यात. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मिझियाब. तर मात्र सुरेख फटका. 1 धावाचा प्रयत्न आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. स्ट्राईक आता फरदीनकडे असायला पाहिजे होती, परंतु मोहम्मद इम्रान ज्याच्या बॅटमधून केवळ सिंगलच धावा येत आहेत. षटकार मारावे लागतील. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 3 षटकांच्या अखेरीस 35 धावा. किमान 15 धावा घ्याव्या लागतील. चला पंच लक्ष द्यायचंय. शेवटचा आणि अंतिम षटक कोण घेऊन येतं पाहूया. वालवटी संघाचा रायझिंग स्टार नौशाद गोलंदाजी मार्कवर ऑलराऊंडर खेळाडू. वालवटी संघाचा क्षेत्ररक्षण, फलंदाजी, गोलंदाजी सर्व डिपार्टमेंट मध्ये चांगली कामगिरी करणारा गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर येतोय. नौशाद चला क्षेत्ररक्षण लावायचं आहे. परेश केतकर 20 मिनिटं दिली गेली होती. 19 मिनिटं झालेत. सुरेख फटका. चेंडू हवेत आणि येतोय. मोहम्मद इम्रानच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल. आता मात्र बानकोट केमा देखील खुश दिसतोय, कारण का मोहम्मद इम्रानच्या बॅट मधून धावा येत आहेत. धाव संख्या 41 धावा. नौशाद थोडे महागडे ठरतायत आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडू मध्ये षटकार आलाय. पाहूया येईल का दुसरा. मोहम्मद इम्रान पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू हवेत आहे. पाहूया दीपेन चेंडूच्या खाली, परंतु दुसरा षटकार. मोहम्मद इम्रान. रिमेंबर मोहम्मद इम्रान, बानकोटचा रायझिंग स्टार. का मी वनडाऊनला गेलो त्याचा प्रात्यक्षिक दाखवताना मोहम्मद इम्रान. दुसरा षटकार लगातारचा त्याच्या बॅटमधून. धाव संख्या जाऊन पोहोचले ती 47 धावा. नौशाद पुन्हा एकदा हॅट्रिक वर असतील ते आता. इम्रानच्या बॅट मधून येईल का तिसरा. पाहूया नौशाद फुलटॉस चेंडू प्रहार केलाय. चेंडू हवेत आहे. खराब चेंडू होता. झेलची संधी दीपेन मस्कर चेंडूच्या खाली आणि इम्रान एक खराब चेंडूवर बाद होत आहेत. एक सुवर्ण संधी निर्माण झाली होती, पण त्या संधीचं सोनं करता आला नाहीये. इम्रानची स्टाईल पहा. 2 षटकार ठोकलेत. काय आता एक चांगली फलंदाजी करून तंबूमध्ये दाखल होताना मोहम्मद इम्रान त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो. मोहम्मद शरीफ हा देखील एक गुणी खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. फलंदाजी मार्कवर येतो तो शरीफ. धाव संख्या 47. केवळ
मोहम्मद शरीफ उर्फ प्यार से पेट ने उनको दिया है बुंदी. चौथा चेंडू घेऊन नौशाद. फुलटॉस पुन्हा एकदा त्याच्यावर प्रहार. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षकाने बाद. खराब शॉट सिलेक्शन. 2 फुलटॉस लगातारचे मिळाले होते. 2 चेंडूवर विकेट मिळते नौशादला. नॉन स्ट्राइक एंडवर सॉरी फरदीन. फलंदाजी मार्कवर आता जातोय तो मिरान. शरीफ चांगला चेंडू मिळाला होता परंतु त्याचा फायदा उचलू शकला नाही शरीफ. धावसंख्या 47. शेवटचे 2 चेंडू पाहूया. 2 चेंडूवर लगातारचे 2 विकेट मिळते. येईल का तिसरा विकेट पाहूया. मिरान. हॅट्रिकची संधी आता नौशादला. पाहूया. हॅट्रिकची संधी मिळाली होती मोहम्मद इम्रानला परंतु फायदा उठवू शकले नाही. आता पाहूया नौशाद काय करतो या चेंडूवर. सुरेख चेंडू. केवळ एकच धाव मिळते. शेवटचा बॉल आहे. पाहूया स्ट्राईकला असतील ते आता. हरदीन फरदीन. तेरा धावा खर्च केल्या. त्या चेंडूमध्ये 2 विकेट मिळाल्या त्या नौशादला. शेवटचा चेंडू घेऊन नौशाद पाहूया. निर्णायक चेंडू या मॅचचा. सुरेख फटका परंतु एकच धाव केवळ मिळेल. 50 धावांचं आव्हान ठेवलंय. एक चांगली धावसंख्या उभारली बानकोट्या संघाने आपल्या संघासाठी. 49 धाव झालेत. 50 धावांची आवश्यकता असणार आहे ती वालवटी संघाला. पाहूया मोहम्मद इम्रान गोलंदाजी कशी करेल. एक मिस्त्री गोलंदाज. याच्यानंतरची मॅच होणार आहे मोरबा विरुद्ध दिव्यागर. त्या मॅचची अंपायरिंग करतील आमचे निजामपूरचे सिकंदर भाई आणि त्यांच्या सोबत असतील ओमकार दातार. आणि आमचे मित्र वालवट्टीचे चड्डी हे देखील येते. त्यांची फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळेल परंतु गोलंदाजी मिळाली नाही. चेंडू देखील त्यांच्याकडे गेला नाही. पण आमचे मित्र आहेत चड्डी. चला दिव्यागर संघाचा कर्णधार यायचा आहे टॉस साठी. दिव्यागर संघ टॉस साठी यायचा आहे. परेश केतकर. अरे तू आपली बॅट आण रे.
वालवटी संघाकडून सलामीचे फलंदाज जाईद आणि मिर्झियाब. 50 धावांचं आव्हान असेल. स्ट्राईकला असतील शारिक. एक तेज तर्रार गोलंदाज. चला पंच परेश केतकर सामना चालू करायचा आहे. चला लाईनमॅन आपण ध्यान द्यायचं आहे. स्ट्राईकला असतील तर जाईद. शारिक तेच तर गोलंदाज. सुरेख चेंडू. वेग होता चेंडूवर प्रचंड. ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न होता कव्हर पॉईंटच्या मधून, परंतु असफल ठरला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सुरेख गोलंदाजी. एक चांगला युवा गोलंदाज बानकोट संघाकडून. पुन्हा एकदा शारिक गोलंदाजी मार्क. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुरेख शॉट भिरकवलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, परंतु खराब रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये कॉलिंग खराब होती, त्यामुळे एकच धाव मिळाली. 2 धाव मिळू शकल्या असत्या या चेंडूवर. एकच धाव मिळेल. आता रिव्हर्सचा बादशाह. स्ट्राईकवर असेल तो मिर्झियाब. दिव्यागर संघ आपण टॉस साठी यायचंय. खूप उशीर झालाय आधीच. तर टॉस घ्यायचा. अतुल मार्गंडे याच्या शुभ हस्ते टॉस होईल. मोरबा संघाचा कर्णधार यायचंय. मोरबा या संघाची खूप दहशत आहे. अंडर 25. सुरेख फटकार. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते केवळ. चांगली गोलंदाजी. जिकडे क्षेत्ररक्षक सजवला आहे तिकडेच गोलंदाजी होते. त्याच दिशेला चेंडू जातोय. सुरेख गोलंदाजी शारिक. हा षटक संपला की टॉस होईल. बरोबर दोन्ही कर्णधार इथेच थांबायचंय. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन शारिक. स्ट्राईकला असतील जाईद. खराब चेंडू. आता थोडी लाईन बरकटली आहे. शारिकची वाईट चेंडू येते. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्येत जाऊन पोहोचली ती 3 धावा. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. धावावर लगाम लावण्यात यशस्वी होतं ठरतो तो शारिक. पुन्हा एकदा सुरेख फटका. झेलची संधी. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पाहूया. आणि आता मात्र 2 धावा आरामात पूर्ण करतायत. मार्कंडे कसं काय जावतंय फाड लाव. नाश्ता झाला ना तुला. पुन्हा एकदा शारिक. सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी होते. तेच तर्रार गोलंदाजी शारिकच्या माध्यमातून. षटक संपते. पहिली षटकाची सांगता झाली आणि धाव संख्या 7. सुरेख गोलंदाजी. टॉस साठी यायचंय.
मोरबा आणि दिव्यागर अतुल मार्कंडे फिटनेस जिमचे सर्वे सर्वा हा घ्या कॉइन इकडं दे त्रास होतोय घेतलास जाऊ दे मग चार एंट्री घे एंट्री दिले जैद स्ट्राईकला असतील दुसरे गोलंदाज सुरेख फटका काय गोलंदाजी जैद बाद होतोय मोठा झटका मिळतोय वालवटी संघाला जैदच्या रूपात दियान सुरेख गोलंदाजी स्लिप लावली होती एक सापळा रचला होता आणि प्लॅन सक्सेसफुल झाला दियांचा फलंदाजीला जातोय तो इम्रान सुरेख गोलंदाजी दियान पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय थोडासा सापळा रचतायत ते आता इम्रानला दियान गोलंदाजी मार्कवर पाहूया झेलची संधी आणि दुसरा विकेट काय गोलंदाजी होते इम्रान देखील बाद होतोय इम्रानची जागा घेण्यासाठी येतोय तो रोहन कॅप्टनने काहीतरी कानमंत्र दिलाय त्याला पाहूया धाव संख्या 7 जिकडे आहे तिकडेच थांबली आहे 50 धावांचा पाठलाग करायचा आहे वालवटी संघाला सुरेख गोलंदाजी होते दिवाकर निर्णय द्यायचा आपलाय गोलंदाजी आणि आमचे 40+ उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू फसी काळोखे मॅन फ्रॉम श्रीवर्धन त्यांची श्रीवर्धन मसळा महाड माणगाव मध्ये चर्चा असते असे खेळाडू दाखवले होते मैदानाच्या आतमध्ये उस्मान पटेलचे मोठे फॅन फसी काळोखे दिनू कांबळे उस्मान पटेल रोहन मस्कर स्ट्राईकला असतील सुरेख गोलंदाजी त्याच दरम्यान पंचांचा निर्णय थोडा खराब लाईनचा चेंडू वाईट बॉल येतोय दियान 2 विकेट घेतले आतापर्यंत
पुन्हा एकदा काय गोलंदाजी, धावबादची संधी परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतोय तिकडे. सुरेख गोलंदाजी दियान, स्लिप लावले तिकडेच वारंवार चेंडू जातात, म्हणजे एक टप्प्याची गोलंदाजी दियानच्या माध्यमातून होतोय. 3 चेंडू हाताळलेत, केवळ 2 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद केलेत ते दियानने. अर्धा तास लागेल. 9 धावा झालेत. पुन्हा एकदा चला थोडं फास्ट खेळायचंय. परेश केतकर थोडस उशीर होतोय. मिजॅप स्ट्राईकला असतील. रिव्हर्स अटेम्प्ट, झेलची संधी पाहूया आणि हा षटकार. पुन्हा एकदा दियान, पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट आणि येतोय चौकार. 4 धावा मिळतील. सुरेख फलंदाजी, लगातार रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल होत आहेत. 2 चेंडू मध्ये 10 धावा केल्यात मिझेआपने. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 धावा. 1 चेंडू शिल्लक आहेत. आता थोडेसे मागणे ठरतात आपल्या संघासाठी दियान. थोडेसे चांगले प्रयत्न करावे लागतील. वारंवार रिव्हर्स अटेम्प्ट होत असताना गोलंदाजी शॉर्ट पिच लाईनची होते दियानच्या माध्यमातून. वाह, सुरेख गोलंदाजी. आता मात्र कमबॅक होतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता 12 चेंडू आणि 31 धावांचं आव्हान असेल. 19 धावा झाल्यात. रोहन मस्कर साठी एक सुवर्ण संधी आहे. लगातारच्या 3 षटकारावर आमचे उद्योगपती फसी काळोखे यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज देण्यात येईल. 500 रुपये जमा झालेत त्यांचे. लगातारचे 3 षटकार फसी काळोखे यांच्या माध्यमातून हा प्राइज देण्यात येईल रोहन मस्कर यांच्यासाठी. आणि त्यांनी जर नाही मारले तर अतुल मार्कंडे यांना पैसे ट्रान्सफर होतील. हाच तो मिस्त्री गोलंदाज, बानकोटचा हिरा मोहम्मद इम्रान. एक मिस्त्री गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पाहूया. बानकोट संघाचा कर्णधार सुरेख गोलंदाजी, त्यावर चांगला फटका खेळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहूया. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय आणि 3 धावा. वाह, काय रनिंग बिटवीन द विकेट झाले. 3 धावा कंप्लीट केल्यात. जिथे 2 धावा काढणे अशक्य होतं तिथे 3 धावा झाल्यात. आता स्ट्राईकवर येतोय तो आता मिझियाब, ज्याने एक षटकार चौकार ठोकलाय. आणि कर्णधार जैद बहा अक्षरशः झोकून देतात आपल्याला.
पुन्हा एकदा मोहम्मद इम्रान स्ट्राईकला असतील त्याचा मिझियाब. पाहूया मिझियाब उलटा मारण्याचा प्रयत्न. पाहूया सुरेख शॉट मिझियाबच्या बॅट मधून येतोय हा दुसरा षटकार. काय फलंदाजी करतोय. 4 चेंडू मध्ये 17 धावा बनवल्यात. धाव संख्या जाऊन पोहोचले ती 28 धावा. जैदने सांगितले ते 2 षटक जाऊन दे. 12 चेंडू मध्ये आपण 5 षटकार ठोकू. परंतु त्या समोर तेवढाच ताकदीचा गोलंदाज आपण पाहतोय मोहम्मद इम्रानच्या अगेन्स्ट हल्लाबोल करतोय तो आता मिझियाब. एक मिस्ट्री गोलंदाज. पुन्हा एकदा मोहम्मद इम्रान. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. काय फटका खेळलाय. घोषित क्षेत्रामध्ये 2 धावा मिळतील. चला आर्यन आपण चेंडूच्या मागे जायचं. चेंडू शोधून आणायचा आर्यन. लगातारचा 5वा रिव्हर्स अटेम्प्ट आणि सक्सेसफुल होतोय. 9 चेंडू आणि 20 धावा जिंकण्यासाठी मिझियाब काय फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मिझियाब. पुन्हा एकदा रिव्हर्स. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. काय झेल टिपलाय. मोठा गडी गळाला लागलाय तो मोहम्मद इम्रानच्या. मिझियाब बाद होतोय. मोठा झटका वालवटी संघाला. लगातारचा 6वा अटेम्प्ट होता परंतु या मात्र चेंडूवर अपयश येतोय तो मिझियाबला. मिझियाब बाद होतोय. मोठा झटका वालवटी संघाला आणि मोहम्मद इम्रान द मिस्ट्री याला सफलता प्राप्त होते या चेंडू मध्ये. जैद स्वतः कर्णधार ग्राउंडवर अक्षरशः लोळतोय परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा जोश देतो आपल्या संघाच्या फलंदाजांना. जैद कॅमेरामॅन फोकस करू. जैद दर्जी स्वतः कर्णधार ग्राउंडच्या बाहेर अक्षरशः लोळून आपल्या फलंदाजांना चेअर अप करतोय तो जैद दर्जी. मिझियाबची जागा घेण्यासाठी जातोय तो नौशाद. थोडासा खराब शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल. वारंवार रिव्हर्सचा अटेम्प्ट होत होता परंतु हा चेंडू तेवढाच ताकदीचा गोलंदाज समोर होता. द मिस्ट्री मॅन मोहम्मद इम्रान मॅन फ्रॉम बानकोट. सुरेख गोलंदाजी होते आता मात्र. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पाहूया स्ट्राईकला असेल तर नौशाद. नौशादला देखील सुवर्ण संधी आहे. खराब चेंडू. थोडीशी लाईन भरकटले इम्रानची. वाईट चेंडूचा इशारा पंच परेश यांच्या माध्यमातून. धाव संख्या जाऊन पोहोचले ती 29 धावा ना. 31 धावा. 19 धावांचं आव्हान. सुरेख गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता. इम्रान काय गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. बानकोटचा हिरा का समजला जातो त्याचं प्रत्युत्तर देताना मोहम्मद इम्रान. शेवटचा चेंडू घेऊन स्ट्राईकला असतील तर नौशाद. 7 चेंडू 19 धावांचा आव्हान. पाहूया या चेंडूवर येतोय का षटकार. सुरेख फटका. डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी. खराब क्षेत्ररक्षण. झेल सुटला आणि येतोय चौकार. येतोय नशिबाचा चौकार. 4 धावा. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. रोहन मस्कर
लगातारचे 3 षटकार. गोलंदाजी मार्कवर आता स्वतः फरदीन. त्याची फलंदाजी चांगली झाली होती. तोच तो फरदीन गोलंदाजी मार्कवर. पाहूया 7 चेंडू 15 धावा डिफेंड करतोय का. सुरेख फटका. झेलची संधी. मोहम्मद इम्रान चेंडूच्या खाली. खराब शॉट. चौकार. ग्राउंडच्या बाहेर जाऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. मोहम्मद इम्रान. 4 धावा मिळतील. पाच चेंडू आणि 11 धावा. रोहन मस्कर. पाहूया सामना जिंकतोय का. धाव मात्र घेत नाहीये रोहन. स्ट्राईक स्वतःकडेच ठेवतोय. पाहूया 4 चेंडू आणि 10 धावा. 2 मोठे फटके. 11 धावा. सॉरी 4 चेंडू 11 धावा. 2 मोठे फटके हाणावेच लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. पाहूया 4 चेंडू आणि 11 धावा. सामना खूप अटीतटीचा रंगतो या मैदानाच्या आतमध्ये. पाहूया फरदीन. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. पाहूया फरदीन चेंडूच्या खाली स्वतः. सुरेख झेल टिपतोय. फलंदाज बाद होतोय तो. रोहनची जागा घेण्यासाठी आता मुकीत. त्याला गॅरंटी हुशार. चला सामना चालू करायचा. पंच सुरेख फटका आलाय पहिला मुकीच्या बॅट मधून. वाह जैद दर्जी मॅन फ्रॉम वालवड्डी. दोन चेंडू आणि 5 धावा. जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 5 धावा. सामन्यात खूप रंगत येते. एक तेरी तो एक मेरी. कंपल्सरी चेस सामन्याचा नियम. 2 चेंडू आणि 5 धावा जिंकण्यासाठी. मुकीत पहिल्या चेंडूवर टोकलाय षटकार. पाहूया वालवटी का बानकोट. पाहूया सामना कोणाच्या बाजूने झुकतोय. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. झेलची संधी. पाहूया सुरेख झेल. द डायमंड ऑफ बानकोट मोहम्मद इम्रान. फलंदाज बाद. खराब शॉट सिलेक्शन. शॉर्ट पिच नंतर चेंडू मिळाला होता परंतु पहिलेच पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात फसले मुकीत. 1 चेंडू आणि 5 धावा जिंकण्यासाठी मुजाहिद असतील आता फलंदाजीला. चला दिव्यागर आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे.
वाईट बॉल, खराब गोलंदाजी. एक चेंडू जिंकण्यासाठी 4 धावा. एक चेंडू आणि 4. पाहूया एक चेंडू 4 धावा. वाह काय एंड केलाय, षटकार. वा 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 मुजाहिद, वालवडी संघाचा नवीन उगवता सितारा मुजाहिद. एक चेंडू 4 धावा होते. वाह वाह वाह, मोहम्मद इमरान हार्ड, मैच अच्छा बनाए थे लेकिन गेम में होते रहता है क्रिकेट के मैदानों में अक्सर